तयाची दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेवता मीची एकू तया आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तय. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. जयाच्या प्रतीतीचा वाखोरा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाटे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी, मी तो कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविक, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. सगळ्यांनी सगळं सांगून झालं आता. आणि जे मला सांगायचं ते सगळ्यांनी सांगितले. असं तुमचा अनुग्रह लादलो बघा, आणि पवन झालो चराचरी. साधू संतांचा जेव्हा अनुग्रह, आशीर्वाद, ज्याला सोप्या शब्दात कृपा म्हटलं जातं, आणि दुसरं याच्याने म्हटलं गेलं तर अनुग्रह म्हणजे नाम, ज्याला वेदाचं ज्याला महावाक्य बोललं जातं त्याला अनुग्रह म्हटलं जातं. आणि जेव्हा अनुग्रह, संतांची कृपा, संतांचा अनुग्रह जेव्हा होतो तेव्हा आपला संकुचितपणा बाद होतो आणि व्यापकत्वाची अनुभूती येते. संत व्यापकत्वाकडे घेऊन जातात आणि व्यापक आहे सगळं जगत, परब्रह्म स्वरूप आहे, पण त्याची अनुभूती आणून संत देतात. पवन नाथबाबा माऊली म्हणतात की पै गगन जेवढे जैसे, गगनी ही पवनू ही गगनी तेवढाच असे, सहज हलविला वेगळा दिसे, एरवी गगन तेच येतो. आकाश आणि पवन हे दोन्ही एकच आहेत, पण फक्त वेगळं हलवल्यामुळे ते वेगळं झालं दिसतं. तैसे हे भूत जात माझ्या ठाई, हे दिसणारी झाडं झुडप, आपण सगळे वेगवेगळ्या आकाराचे, त्याच्यानंतर जनावर, हे फक्त तैसे भूत जात माझ्या ठाई. कल्पिले तरी आभासे काही, कल्पना जर केली आपण देहबुद्धीवर राहून, कल्पनाचं मूळ, कल्पना का होते तर मन आहे, आणि मन म्हणजे अज्ञान आहे, अज्ञानामुळे कल्पना होते. आणि कल्पिले तर आभासे, आपल्याला काय होतो भास. जैसा मला वाटतं याच्यामध्ये विचार सागर मध्ये ओवी आहे नमनाची की जैसा दोरीवरी सर्प दिसत तैसा जगामध्ये, तैसे दोन्ही ठाईना जगत न सर्प तो स्वयं स्वतंत्र परब्रह्म मी असे. म्हणजे दोरीवर जसा साप भासतो पण वास्तविक तो नसतो, तसं हे जगत माझ्या ठिकाणी जर कल्पना असेल तर भासतं, आणि निर्विकल्पी तरी नाही. जेव्हा निर्विकल्प स्थितीने जर पाहू गेलो तर तेथं मीच मी आघवे असं. आणि निर्विकल्प कधी होऊ शकतो, जेव्हा साधू संतांची कृपा होईल, आहे की नाही. तैसी गुरुकृपा ओखाऊ जळाली, आणि तेथ ज्ञानाची ओतपली पडली. गुरुकृपा झाल्यानंतर, साधू संतांची कृपा झाल्यानंतर आत्मज्ञान लाभलं जातं. आत्मज्ञान म्हणजे आपली ओळख. आपण शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, काहीच नाही. दिसणारं जगत मिथ्या आहे, पण वास्तव दिसतं, कारण जसं सांगितलं तसं फक्त कल्पना त्याला आढळलेली. आणि तर तैसी गुरुकृपा ओखाव जळली, तिथे ज्ञानाची ओतपली पडली आणि साम्याची रिद्धी उघडली तयाची डिथी. गुरुकृपा झाल्याचं लक्षण आहे की सगळं समभावाने अनुभवाला येतं. 6व्या अध्यायातच खाली त्या ओव्या सांगितलं की तैसे सुख दुःखादी वर्म किंवा शुभाशुभ कर्मे हे दोन्ही ऐसे मनोधर्मी नेहमीची जो. सुख दुःख जरी प्राप्त झालं, शुभ अशुभ ही कर्म सगळी आपलं स्वरूप आहेत, असं त्या साधू संतांना ज्यांना बोध झाला, ज्यांना प्राप्त झालं ते ज्ञान, त्यांना ते वाटतं, तसं अनुभूती येते. आणि साधू संतांनी आपल्याला पण तसं करून ठेवलं. हे भाग्य आहे आपलं की आपल्याला फक्त म्हणतात ना असं नादी लावणारे किंवा फक्त तेवढ्या पुरतं सांगणारे आणि जावा असे नाही भेटले. आपल्याला त्यांच्या आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळता लागली. संतांनी एवढं निष्काम प्रेम आपल्यावर कोणीच नाही या जगामध्ये करू शकत नाही. ते सोडून आपल्या जगात कोणी नाही, आणि ते सोडून आपला उद्धार सुद्धा नाही कोणी करू शकत. म्हणून साधू संतांशी शरण राहिलं पाहिजे. असं
आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा साम्याची रिद्धी उघडली आणि मग तेव्हा समजलं जातं अनुभूतीने, जेव्हा त्या ज्ञानाच्या जसं जसं ज्ञान संतांच्या कृपेने ठसत जातं तस तसं समजलं जातं की हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हे फक्त म्हणणं नसतं, तेव्हा ती अनुभूती असते की हे सगळं जगत वासुदेव तत्वाने नटलेलं आहे आणि तो वासुदेव म्हणजे आपण स्वतः आहोत. हे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी जी कृपा केली, जे महावाक्याचं उपदेश दिला, त्याच्याने ही अनुभूती आली. मग तेव्हा ते म्हटले की मी वासुदेव तत्वता, तत्वरूपाने आपण सगळे एक आहोत, फक्त दिसायला वेगवेगळे आहोत. जसं मडकी भरपूर असली त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं वेगवेगळं, पण जसं सूर्य एकच असतो तसं सगळं जगत एक आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया पण तोची. तो भक्तांमधला राजा आहे, ज्याला अनुभूतीने समजलं की आपण सगळं जगात परमात्मा तत्व नटलेले आहे आणि तो खरा भक्त आणि त्याला ज्ञानी म्हटलं जातं. ज्ञानी म्हणजे फक्त म्हणजे ज्ञानी म्हणजे शास्त्र पाठ करणं किंवा हे ह्याला ज्ञानी म्हणत नाही. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान, जे संत स्वतःही ईश्वर स्वरूप आहेत झालेत आणि जे दुसऱ्यांमध्ये पण ती शक्ती संक्रमित करून त्यांना अनुभव आणून देऊ शकतात, ते खरे ज्ञानी आहेत, ते खरे भक्त आहेत. 16व्या अध्यायामध्ये पण माऊलींच्या एक ओवी आहे की त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्णा, तोची सर्वज्ञ आणि तोची सीमा भक्तीची ही आहे की नाही. ज्ञानाने जो मला भेटतो म्हणून वाचून ज्ञानाविना एक उपाय करसी जितके ते आधी कशी गुंफशी रुखे. ज्ञान सोडून जर आपण इतरत्र भरकटत गेलो आणि त्याच्याने संसार दुःख वगैरे, वास्तविक संसार दुःख नाही, संसार आहे नाही, पण जेव्हा आपण बोधावर जाऊ, तत्व रूपावर जाऊ आणि त्याच्यावरच जायचं आपल्या, त्याच्यासाठी आपल्याला एवढा आटापिटा आहे, प्रवचन वगैरे कीर्तन, परमार्थ करायचा तर देह बुद्धी घालवायची, द्वैत दिसणं बंद झालं पाहिजे, ह्याच्यासाठी परमार्थ करायचा. आणि एवढंच की साधू संतांना शरण जायचं, निष्काम कर्मयोग सांगितलं, बोट ठसण्याची भागवतामध्ये पण सांगितलं की साधू भेटायला भगवंताची कृपा व्हावी लागते, तेव्हा साधू भेटतात, ज्ञान भेटलं जातं आणि ते ज्ञान ठसण्यासाठी पण परत भगवंताची कृपा करावी लागते. त्याला ज्ञानोत्तर भक्ती, मग कीर्तन प्रवचन वगैरे हे उपदेश नाही कोणासाठी, हे आपल्याला हे करून भगवंताला साधू संतांना प्रसन्न करायचं आणि आपली आपण करा सोडवून आहे की नाही. आणि नाही जरी जमलं समजा तो बघायचा तो येतो ना, पडो का ब्रह्मसूत्र ना आलोडो सर्व शास्त्र, परी हा सिद्धांत नव्हती स्वतंत्रता याच्या हाती, परिश्रुती स्मृतीचे अर्थ. हा जे आपणच होणी मूर्त अनुष्ठान हे जगा देत वडील, जे स्मृती जे सांगतायत हे फक्त बोलणं नाही, हे वास्तव अनुभूती आहे. आपलं जन्ममरण संपलं जाऊ शकतं, ईश्वर स्वरूप आहे आपण असं. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणच होणी मूर्त अनुष्ठान हे जगा देत वडील, जे संत उपदेश करत नसतात, संत स्वतः ते अनुकरण करून दाखवत असतात आपल्याला. असे अनुष्ठान हे जगा देत वडील, जे तयांची आचरिता पावले पाहुणी सात्विक श्रद्धा चाले, ते त्याची फळ ठेले ऐसे नाही. जर नाहीच झालं तर फक्त संत जसे वागले तसं आपण तसं व्हायचं, त्यांच्या आपण म्हणतात त्यांचा धुळीचा कण पण नाही पण आपण प्रयत्न करू शकतो आणि ते जसं वागले तसं वागलं तरी भरपूर झालं. नाही तर मग इतर आपण भरपूर जरी सगळं हे केलं पण जर बघा परत हे त्याच्यातच होवे की तैच सानुकूळ श्री गुरु तो योगाधिक पडे अभ्यासिले किंवा तपाधिक हा आलं ते शास्त्राधिक आलोडिले तपाधिक अभ्यासिले, ते तैच म्हणून आपले जे सानुकूळ श्री गुरु. जर तप तीर्थ वगैरे सगळं केलं पण जर सद्गुरु नसतील, आत्मज्ञान नसेल, हे नसेल तर काय उपयोगाचं नाही ना. चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे, नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. मग जर नाही झालं फक्त संतांना पडवून राहीन तय ठाई, उगाच संतांची उपाय, बाकी सगळं संत करतात. माझा पण अनुभव आहे, आपण जर निष्कामपणाने पूर्ण समर्पित होऊन राहिलो ना, सगळं साधू संत आपलं करतात, खूप प्रेम करतात ते आपल्यावरती. एवढं सांगून तुम्हाला साधू संतांची सेवा.